या व्हिडिओच्या सुरुवातीला श्वान प्रेमींची आम्ही 2 हात जोडून माफी मागतो, परंतु आजचा हा व्हिडिओ बदलापूर शहरातून अत्यंत धक्कादायक आहे। बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आलेलो आहोत, शनीनगर या परिसरामध्ये। याच ठिकाणी आपण जर बघत असाल तर एका चिमुकल्याला जो आहे श्वान चावलेला आहे। या परिसरामध्ये 50 पेक्षा जास्त कुत्र्यांची संख्या, श्वानांची संख्या असल्याची माहिती, धक्कादायक माहिती समोर येते। अक्षरशः घरातून बाहेर निघणं सुद्धा कठीण झालेलं आहे। मात्र यावरती कुठल्याही उपाययोजना जे आहे केले जात नाहीये। ज्याला हा श्वान चावलाय ते आपल्यासोबत असणार आहे, त्याचं कुटुंब आपल्यासोबत आहे आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये राहत असलेले सागर पार्क या सोसायटीतील आणि आजूबाजूच्या पूर्णच गृहसंकुलमधील जे सदस्य आहेत त्यांना देखील श्वानांचा प्रचंड त्रास होतो। त्या आज त्यांच्या समस्या आपल्या माध्यमातून जे मांडणार आहेत। बघूया आपण नेमकं काय म्हणणं आहे। कोणाला श्वान चावला, काय माहिती द्या। माझं नाव कविता मनीष नारकर आहे। माझ्या मुलाला चावलंय। मोठ्याने थोडंसं। हो. हा, कधी झाली ही सर्व घटना? शनिवारी झाली 3 वाजता। आता या शनिवारी? आता शनिवारी। मग त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो। हॉस्पिटलला पण एवढे सारे पेशंट होते की काय विचारता सोय नाही। ते बोलतात दिवसभरातून 50 पेशंट तरी येतात डॉग बाईटचे। मग आता कसं काय करणार बरं? मुलांनी काय घरातून बाहेर नाही निघायचं का? ते ट्युशनला कसे जाणार? किती वाजता झालं मॅडम? 3 वाजता दुपारच्या वेळेस? हो, दुपारच्या वेळेस ट्युशनला जाताना। त्याच्याशी बोलूया आपण। त्याला लागले, कुठे चावलं? मला पायाला चावलेला कुत्रा। मी ट्युशनला जात होतो तेव्हाच मग ते कुत्रे भांडण करत होते, ते अचानक माझ्या अंगावर आले आणि पायाला चावले। कुठे राहत असतो? इकडेच, म्हणजे इथे कुठे झाली घटना? कुठे झाली? ठीक आहे। अजून काय सांगशील? म्हणजे त्रास देतात कुत्रे की काय? जेव्हा पण आम्ही खेळायला येतो तेव्हा कुत्रे खूपच जास्त त्रास देतात। म्हणजे जेव्हा पण आम्ही सायकल बिकल चालवायला येतो तेव्हा कुत्रे सगळ्यांच्याच मागं लागतात। तू त्यांचं काही नाव घेतलं होतंस? त्यांना दगड मारला होता किंवा काही बोलला होतास? नाही त्यांना काही केलं नाही तरी ते लोक अंगावर येतात। हा, बदलापूर मधून हे खूप धक्कादायक प्रकार आहे खरं तर। आणि याच परिसरामध्ये बघा आपण किती जण आलेले आहेत इथे सदस्य, की त्यांच्या समस्या मांडतायत की नेमकं कृपा करून या मोठी जी समस्या आहे ही श्वानांची, त्याच्यापासून आम्हाला काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे। मॅडम, काय माहिती द्याल? सकाळी पण तिकडे शनी मंदिरचे येते खूप, म्हणजे ऍटलिस्ट 25 कुत्रा तर असतंच तिकडे। आणि शाळेला जाणारे पोरं सगळं पूर्ण असं घाबरून बिघरून जातात। आम्हीच तिकडे जाऊन सोडून येतात त्यांना। माझा पण मुलगा आहे तिकडे त्याच्यामध्ये, तो पण खूप त्यातो, तो तर घरातून बाहेरच येत नाहीये, असं त्याचा प्रॉब्लेम झालाय। हा, घाबरलाय आता तो। हा, काही आपण काही निवेदन दिलेत का बदलापूर नगर परिषद? हो, दिलेत ना। काय बोलतात ते? ते येणार आहेत बोलतायत पण काही करतच नाहीयेत। इकडे येतात का? श्वानांना पकडून देणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या येतात का? घेऊन जातात का श्वानांना? नाही, अजूनपर्यंत तर नाही आले इथे। नाही, पण आपल्या एरियामध्ये पण येतात ते, पण जे कुत्र्यांना ते प्रेमी आहे, श्वान प्रेमी जे आहे ते काय करते, अर्ध्या कुत्र्या त्यांच्या घरात घेऊन जाते आणि अर्धा त्या जंगलमध्ये पाठवते, लपवून ठेवतात? ठेवतात ते। असं झालंय, हे मी स्वतः बघितली आहे। त्यांच्या स्वतःच्या की भटक्या श्वानांना? बटके स्वान हे त्यांना पण ते रस्त्यावर असतात ना त्यांना। श्वान प्रेमी पण या परिसरामध्ये आहेत? हो, 2 आहेत। त्या पण त्यांच्या घरात खूप सारे कुत्रे आहेत। ते काय करतात, दुसऱ्या एरियातून आणतात आणि त्यांच्या घरी ठेवतात आणि मग त्यांना चांगले झाले की पुन्हा स्वतःच्या एरियात सोडतात ना। मग बाकीच्यांना किती त्रास होतो त्याच्यामुळे। तुम्ही करा, आम्ही काय त्यांच्याविषयी असं बोलत नाही की बाबा तुम्ही कुत्र्यांना काय खायला नका घालू, प्यायला नको, पण तुम्ही काय ना एक ठिकाणी दुसरी जागा घ्या आणि तिथं त्यांना सांभाळा ना। सोसायटीमध्ये कशाला पाहिजे? बरोबर आहे, लहान मुलं आहेत। बरोबर। हा कितवीला जातो आणि याचं शाळेचं पण हे झालं? हो, मग 10वीला आहे आता, त्याचं एक्झाम आहे आता। हे 1 महिन्याचे इंजेक्शन आहेत, कसं बरं पेपर लिहिणार तो मुलगा, सांगा बरं? काय मागणी करत आहात आता? 10वीचं वर्ष म्हणजे खरंच सर्वात महत्वाचं वर्ष मानलं जातं आणि त्याचमध्ये जर त्याला एवढा त्रास आता भोगावा लागत असेल तर काय वाटतं, याला जबाबदार कोण? आता जबाबदार तर मी तर बोलणार फक्त ते कुलकर्णी आणि त्या आहेत, ते त्यांचं नाव नाही माहिती मला, त्या आहेत, कारण त्यांनीच सगळे आणलेले आहेत ना। काय करतात त्या? काय करतात काय? त्या रोज त्यांना जेवण वगैरे घालतात, त्यामुळे कुत्रे येतात सगळे ना। जेवण नसतं खातात ते एवढे नसते आले, आणि त्या पण किती वाजता? 1 वाजता। आणि त्यांना आपण काय बोलायला गेलं की ते काय बोलतात, तुमची जागा आहे का, तुम्ही देत्या का आम्हाला, असे बोलतात जेवण तुम्ही आणि मग शिव्या गाळ्या करतात। जेवण असं बोलतात ते त्यांच्या घरात नेतात की बाहेर देतात? टोप भरून घेऊन येते आणि बाहेर देतात? आणि बाहेर सगळ्यांना वाढते प्लेट, आणि ते पण प्लेट मध्ये। काय मागणी करताय? काय सांगितलं बदलापूर? आम्ही फक्त एवढंच मागणी करतो की कुत्रे शनीनगरमध्येच असं नाहीये, पूर्ण बदलापूरमध्ये खूप सारे कुत्रे आहेत, तर बदलापूर मधूनच कमी करा बस। कारण की त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो ना, तेव्हा बदलापूरमधलं फक्त शनीनगर नव्हतं, सगळ्या एरियातले होते।
एक तर खूप चिमुकली मुलगी होती, एक 5 वर्षाची, तिला तर पूर्ण नखांनी तिच्या पाठीला हे केलं होतं, तिला अशी ओढत घेऊन गेले. मग तिच्या वडिलांनी म्हणजे मम्मी पप्पांनी काय करायचं, आणि ती एवढी हॉस्पिटलला घाबरत होती रे, ती हॉस्पिटलमध्ये आतमध्ये पण येत नव्हती, एवढी घाबरली ती कुत्र्यांना ती. बदलापूरमध्ये ह्या ज्या संख्या आहेत श्वान चावल्याच्या, त्या दिवसांदिवस वाढत चालल्यात आणि आता आपण जर बघत असाल तर काहीतरी याच्यावरती उपाय काढा असंच मागणी येते. घाबरलायच का श्वानांना? हो, काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय बोलाल, काय माहिती? नमस्कार. शनीनगर रहिवासी संघाच्या अध्यक्ष नात्याने आतापर्यंत आम्ही याच्यात बरेचदा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असता की इथे असा असा प्रकार चाललाय, महिलांच्या, पुरुषांच्या आणि सकाळी कामात जाणाऱ्या नोकर वर्ग आणि मुलाबाळांच्या भरपूर केसेस आल्यात आणि काही जिवंत केसेस पण असे आल्यात की एवढ्या प्रमाणात चावल्या गेल्यात. त्याही केसेस आम्ही नगर परिषदेमध्ये दिले, तर तेव्हा त्यांनी तात्पुरतं धोरण नात्याने हे धोरण केलं की त्यांना आम्ही जो शासनाचा दिल्लीचा जो GR आहे त्या GRच्या नात्याने आम्ही जास्त काही करू शकत नाही, त्यांचं निर्विजीकरण करून तेवढं सोडून देऊ शकतो. कारण का श्वान प्रेमी येतात तिथे आमच्याशी हे करतात. आणि आता माझा एक आनंद म्हणजे एक सांगायची गोष्ट की शासनाचा नवीन एक आता मध्ये GR निघाला, त्या GRचा अर्थ आपण सर्वांनी वाचलाच असेल, तर तो खरंच योग्य आहे की जो कोणी हा श्वान प्रेमी आहे किंवा जे प्रेमी आहेत तर त्यांनी आम्ही कुत्र्याचं आमचं वय नाहीये, पण जे तुम्ही हे पाळता वगैरे तर एक तर तुमच्या त्या सोसायटीत पहा किंवा त्याची अशी जागा करा की तिथे ते दुसऱ्याला कोणाला कुठेही रस्त्यावर अशी फिरता कामा नये. आणि जो त्याचा, कारण का बरेच असे रील्स बघितल्या किंवा बरेच ठिकाणी असे झालेत की ज्या मुलांना कुत्रा चावला आणि त्यांनी ना तो कुत्रा चावल्याची घटना आपल्या घरच्या लोकांना किंवा आपल्या नातेवाईकांना सांगितली नाही आणि त्याचा रॅबीज नावाचा जो रोग तयार झाला आणि त्या रोगानंतर अक्षरशः त्या मुला म्हणजे कुत्र्यासारखे ओढून आणि शेवटी त्या मुलांचा जीव गेला. म्हणजे एवढ्या धक्कादायक प्रकार असताना मला एवढंच सांगावं असं वाटतंय की बदलापूर सारख्या वारंवार आम्ही कंप्लेंट्स करतोय, मग यांचा आता तर जो GR मिळालाय त्याच्याने तरी तर निपटारा करा. मग भले आमच्या इथे सोडू नका, नाही तर मग त्याच्या घरात सोडा. जे जे कोणी आहे श्वान प्रेमी किंवा काय, तर त्यांनी त्यांच्या घर जागा घ्या, त्यांच्या आतमध्ये तिथे चांगले त्यांची काय कुंडी दे, घरकुलं बनवा आणि त्यांना अन्न घाला. पण जर मला प्रशासनाला एक महत्वाचं आहे, जे अशी लोक आता या GRचं जर त्यांनी अनुकरण केलं नाही तर मात्र आम्ही प्रशासनाच्या नावाने सुद्धा आंदोलनाचा आणि मोठा प्रकार का की ह्या जे काही लोक आहेत ती लोक प्रत्येक कोपऱ्यावर ते अन्नाचं हे करतात द्यावं. पण काय असतं कुत्र्यांमध्ये काहीतरी त्यांचं हे, एखाद्या कुत्र्याने ते अन्न शिवलं किंवा काय त्याने लाळ सोडली तर ना दुसरा कुत्रा खात नाही, त्यामुळे तो अन्नाचा भाग आहे ना तो तसाच राहतो. असं होतं. आणि मग ते जे आपण म्हणतो स्वच्छ बदलापूर स्वच्छ, तर काय राहणं स्वच्छ. मग याच्यासाठी आम्हाला एवढंच आहे की प्रशासनाने, आणि नुकताच मॅडमचा फोन आला, त्या मॅडमचा फोन लगेच मी तातडीने जाधव साहेब आरोग्य विभाग अधिकारी आहे त्यांनाशी पटकन कॉन्टॅक्ट केला. सर काय चाललंय आता नवीन याच्याप्रमाणे, तर त्यांनी मला सांगितलं तांबे साहेब ज्या मुलाला कुत्रा चावलाय तर त्याला फक्त एवढं म्हणजे त्यांच्या आईकडून किंवा कोणाकडून त्या कुत्र्याचं एक हे करा आणि उद्या आपण ती आपली जी युनिट आहे ते युनिट पाठवूया. बोलो ठीक आहे पाठवूया, पण यांचा बंदोबस्ताचं काय. तर मॅडम माझा आपल्याकडे पण अपेक्षा आहे की तुम्ही काहीतरी असं जोरदार असं जी भूमिका मांडा आणि प्रशासन पण हडबडून जागा झालं पाहिजे की हा जो GR आहे हा GRचा अनुकरण कधी होणार, की असेच आमच्या मुलांना, बाळांना, नोकरदारांना सगळ्यांना वाऱ्यावर सोडू का. असेच आमच्या मुलाबाळांचे किंवा जे आर्थिक म्हणा इतर बाबतीमध्ये. आणि आज त्याच्यावर जर एक साधी गोष्ट म्हणजे एक इंजेक्शन घ्यायला माणूस घाबरतो आणि एवढी जर ती इंजेक्शन, एवढी महागडी इंजेक्शन ती घेऊन तिथे गेला. आता माझ्या त्या ताई गेल्या वाटतं त्या तिथे, त्यांनी एवढी आता जस्ट बोलता मी ऐकलं की इतक्या केसेस आहेत, आम्ही काय करू. अरे आम्ही काय करू म्हणजे मग करणार कोण. प्रशासन म्हणजे तुम्ही फक्त यांना जनतेला वाऱ्यावर सोडलात. तुमच्या निवडणुका म्हणा हे म्हणा सगळं होते, अरे पण सामान्य नात्याने जनतेकडे बघणार कोण, त्यांच्या मुलाबाळाकडे बघणार कोण. ज्या जीवावर तुम्ही इथे आहात तर त्यांचं हे कोणणार. आम्ही कुठल्या पक्षाचे किंवा कोणाचं काय नाही, पण जसे तुम्ही निवडून येता ते हे मुद्दे जे उपस्थित आहेत त्या म्हणून मी आपल्या 1 जानेवारी 2026चं पहिलं आमचं पत्र, आम्ही 18 प्रश्नांचं पत्र टाकलंय. जे मागील प्रश्न आहेत ते काही जे सोडवले ते त्याचा हा महत्वाचा मुद्दा हा आमचा. आणि बघतो त्याला 2 दिवसात माझ्या छोट्या बालकाला तो कुत्रा चावलाय. तर कुठेतरी आपण जोरदार मॅडम तुमच्यातर्फे पण हे करा, आम्ही आमच्यातर्फे आता त्यांचं ते हे घेऊ आणि तसा आमच्या शनीनगर रहिवासी संघाचं पत्र तयार करून आम्ही जोरदार आमच्याकडून प्रयत्न करू. आणि नक्कीच जो GRचा वापर आहे तो त्यांनी नाही केला तर नक्कीच हे जे श्वान प्रेमी आहेत आमची त्यांचं वैर नाही, कुत्र्यांशी पण वैर नाही, पण
त्या श्वान प्रेमीवर नवीन JRच्या नात्याने योग्य ती कारवाई व्हावी हीच आमची कळकळीची विनंती. थँक्यू. बघा, श्वान प्रेमींना फक्त एक विनंती आहे, तुम्ही ह्या लहान मुलांकडे बघा. यात यांची काय चुकी आहे? म्हणजे ज्या वेळेला श्वान यांचा चावा घेतात, यांना इंजेक्शन जे आहेत, ह्या लहान मुलांना इंजेक्शन घ्यावे लागतात. फक्त जे प्रत्येक नागरिक आहे बदलापूर मधला एवढीच विनंती करतायत हे की जे काही तुम्ही त्यांना खायला वगैरे देतात तर ते तुम्ही तुमच्या घरात द्या, असं त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं आहे, जेणेकरून जास्त श्वानांची संख्या वाढणार नाही आणि उघड्यावरती जे आहे श्वान आपल्याला जास्त बघायला मिळणार नाही. काय बोलत होतात आपण? आता याला किती वाजता गाठला? तीन वाजता चावलाय ह्याला, आणि तो मम्मीला कधी कंप्लेंट केलाय? 6 वाजता, 6 आपण 6:30. सांगितलंच नाही त्यांनी. त्याला वाटलं मम्मी ओरड, हो, मम्मी ओरडला म्हणून घाबरला होता आणि ट्युशनला गेला. आणि मग सांगितलंच नसतं तर मग काय आज झालं असं सांगा बरं. ते नशीब त्यांनी सांगितलं 6:30ला. या घटना होत असतात, कारण लहान मुलं नाही सांगत घाबरले की. तुम्ही सकाळी 6:30 वाजता येऊन बघा, शनी मंदिराच्या इथे जवळजवळ 30-40 कुत्रे झोपलेले असतात. आपण सोडायला मी रोज माझं 6:30चं टायमिंग आहे. आपण तिथे जातो ना, कुत्रे आपण जाताना असे बघतात, असं वाटतं की धावून येतात की काय. रोज असतात बरोबर 6:30 वाजता रोज तिथे 30 ते 40 कुत्रे असतात. नोकरदार वर्ग आहे, त्यांना पण त्रास देतो. हो, सगळ्यांनाच. शॉपला वगैरे जाणार आहे त्यांना पण खूप प्रॉब्लेम होतोय. रात्री पण जे जॉबवरून येतात ढाकाट आहेत की त्याला माणसं जाऊन पण काय करू शकत नाही एवढे हे. आणि एका कुत्र्याला हे केलं ना सगळे कुत्रे अंगावर येतात. मग येणाऱ्या जाणाऱ्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. रात्री त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमधून 1 वाजता आलो तेव्हा सगळे कुत्रे अंगावर आले होते. मग ते जाऊच नाही शकत, असं आहे ते. आता एवढे लहान लहान मुलं आहेत, त्यांनी काय घरातच बसून राहणार का सांगा बरं. त्यांना पण तर बाहेर खेळायला हवंच ना. लहान मुलांनी घरातून बाहेर निघायचंच नाही का खेळायसाठी? मग मुलं कुठे खेळतात?